नृत्यांकन करत असताना तिला अनेक प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रातील ऑफर देखील मिळाल्या, परंतु व्यवसाय म्हणून तिने या कलेकडे कधीच पाहिलं नाही. ती आपल्या सामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचेल ही कला, या दृष्टीने सतत प्रयत्न करत राहिली. सातत्याने तिच्या डोक्यात हाच विचार असायचा की सर, मलाही तुमच्यासारखे विद्यार्थी घडवायचे, आपल्याला काहीतरी मला करून दाखवायचे. कुणासारख्या कॅशेटकडून चांगल्या ऑफर येऊनही नाही, मला ते नको. त्याच्यापेक्षा मला आपली भारतीय संस्कृती या चिमुकल्यांमध्ये, भारतीय लोकांमध्ये खऱ्या अर्थाने रुजवायची, पोहोचवायची. यासाठी तिने शहापूर आणि कल्याणमध्ये प्रशिक्षणाचे वर्ग सुरू केले. एक प्रकारे नैसर्गिक देणगीच म्हणायची. नेहाला आई वडिलांकडून मिळालेली, ईश्वराकडून मिळालेली आणि ईश्वराकडून मिळालेल्या या सौंदर्याचा अभिमान बाळगण्याऐवजी साधेपणाने आपलं जीवन ती व्यतीत करत आहे. ईश्वराची कृपा बघा. आपण प्रत्येकाने मला वाटतं कधी ना कधीतरी श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतलेलं असेल. त्या ठिकाणी अभिमानाने म्हणावंसं वाटतं की माझी विद्यार्थिनी नेहा पोहोचली शिर्डीला. ईश्वराची कृपा. तिथं तिचा दिवे लावताना, पाण्यावर दिवे लावतानाचा फोटो काढला गेला आणि आजही त्या मंदिरामध्ये तो फोटो आपल्याला पाहायला मिळतो. लोक खूप प्रयत्न करतात आणि मग काहीतरी मिळवतात, पण आपल्याला ईश्वराकडूनच त्या प्रकारची देणगी मिळालेली आहे बाळा. आणि म्हणून अशा अनेक क्षेत्रांमध्ये तू उल्लेखनीय कार्य केलेलंच आहेस. याच्या पुढेही तुझी प्रगती ही निरंतर होत राहील. नृत्य प्रशिक्षण मिळवणं हे तेवढं सोपं गोष्ट नाहीये. ती एक साधना आहे, एक तप आहे. आपल्याला वाटतं चला आपण डान्स अकॅडमी जॉईन करू, 7-7, 8-8 वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागते त्याच्यासाठी. आणि म्हणून ते एक तप आहे, एक साधना आहे. फक्त नृत्य प्रशिक्षणच घेतलं असं नाहीये, तर त्याच्याबरोबर तिने भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केला. आणि नृत्य प्रशिक्षण फक्त द्यायचंच नाही, तर ते कणाकणात रुजवायचे, रोमारोमात रुजवायचे. याच्यासाठी भरत मुनींच्या नाट्य शास्त्राचाही तिने खूप खोल अभ्यास केलेला आहे. बायबल ग्रंथ तिने अभ्यासलेला आहे. म्हणजे खूप पहिल्यापासून अभ्यासू वृत्ती असलेली आपली नेहा सर्वांची आवडती. इयत्ता 12वी मध्ये असताना आई वडिलांनी आणि आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने तिने नृत्य प्रशिक्षणाचे वर्ग 12वीच्या वर्गामध्ये असतानाच सुरू केले. एका बाजूला शिक्षण, दुसऱ्या बाजूला आपली आवड. पण आवड जर असेल तर माणूस कोणतीही गोष्ट सहजपणे करू शकतो. 12वी मध्ये सुद्धा अतिशय छान असे गुण तिने संपादित केले आणि आपल्या डान्स अकॅडमीला सुरुवात केली. 2016 पासून आज 9 वर्ष ही
हे कार्य सातत्याने करत आहे. अनेक प्रकारच्या परीक्षा व्यावसायिकदृष्ट्या तिने दिलेल्या आहेत. त्यामध्ये विशारद तिने कल्याणमध्ये पूर्ण केलं, तर अलंकाराचं शिक्षण तिने डोंबिवलीमध्ये घेतलं. विशारद आणि अलंकार खूप अवघड गोष्टी आहे. आपल्यालाही आपल्या मुलांना तिथपर्यंत पोहोचवायचे, हे या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालकांना मला विनंती करावी वाटते की आपल्याही मुलाला तिथपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवायचे. आणि त्याच्यासाठी नेहा सतत तुमच्या पाठीशी उभी असेल. नेहा आणि तिचा हा डान्स अकॅडमीचा क्लासेस हे एक मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची प्रमुख आज नेहा आहे. अभिमान वाटतो की आपण असे विद्यार्थी घडवू शकलो. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करेन की कुमारी नेहा बंदावणे यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा मोठ्याने टाळ्या वाजवायच्या. बोलण्यासारखं खूप काही आहे. छोटे छोटे चिमुकले अतिशय सकाळपासून म्हणण्यापेक्षा 8-10 दिवस झाले खूप परिश्रम करतायत. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. पण तुम्ही जे तुमच्या मुलांना प्रशिक्षण देत आहात आपल्या नृत्यांजली डान्स अकॅडमीमध्ये, खरोखर तुम्ही आयुष्यामध्ये घेतलेला हा एक चांगला निर्णय. सर्वांना पुन्हा एकदा या छोट्या चिमुकल्यांना आणि नेहाला, तिच्या आईवडिलांना, आजीला पुन्हा एकदा मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्यासारख्या एका छोट्या शिक्षकाला या ठिकाणी जी बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. शिव
Exploding like fireworks in
2 सुना माझ्या आणि माझे 3 नातवंड. सगळ्यात मोठी माझी नेहा. नेहा लहानपणापासून म्हणजे खूप हुशार, सगळ्यात जे करणारी म्हणजे असते तिला सगळ्याची आवड. सगळ्यात काही करायचं असलं तरी ती पहिल्यांदी आजीवर सगळ्यांवर तिचा जीव भयंकर. काही गोष्ट लागली तरी ती मला विचारणार, आजी हे हवं ते हवं मला, मी सगळं हे करणार. म्हणजे माझा नातू नात, दोन्ही नाती आणि माझी नात हीच आणि 2 लेकरं माझी, हीच माझी धन दौलत. माझं कुटुंब फक्त 7 माणसांचं आहे. मला जे करता आले नाही, माझं खूप लहानपणी लग्न झालेलं आहे. 14व्या वर्षी जे मला करता आले नाही ते मी नातवंडांच्या रूपात माझं स्वप्न मी पूर्ण करते. प्रत्येकाने म्हणजे असं जे आपल्याला करता आलं नाही ते आपल्या नातवंडांमध्ये मुलांमध्ये जरूर हे करावं. त्याच्यातच आपलं सुख समाधान प्रेम आज आणि मला ह्या वयामध्ये सुद्धा माझे नातवंड सुना नाती मला खूप जीव लावतात. म्हातारपणी काही लागत नाही, पैसा अडका धन दौलत काही, फक्त मायेची माणसं आपल्याजवळ घुटमळणारे, 2 शब्द मायेने देणारे हे खूप. आणि माझ्या नातींचं नातवंडांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझा नातू आता डिप्लोमा करतोय, तो 3ऱ्या वर्षाला आहे. माझी नात ह्या वर्षी शाळेमध्ये 3री आली, तिला 93% मार्क पडले. क्लासमध्ये ती पहिली आली, सगळ्यात हुशार, कविता करते, भाषण लिहिते, ड्रॉइंग तिची चांगली, खूप हुशार आहे. मला जे करता आलं नाही ना ते माझे नातवंड करतात. त्याच्यात माझं खूप हे म्हणजे पुष्कळ मला हे करतात. काही जरी असलं तरी आग्रहाने विचारणार, बोलणार, म्हणणार. माझ्या 2 सुना, माझे 2 नातवंड खूप चांगले. काही कारणास्तव माझा मुलगा आला नाही आहे, तो लेक्चरर आहे, त्याला इलेक्शन ड्युटीचं एक काम आलेलं आहे, त्यामुळे त्याला येता नाही आलं. नातूला माझा ताप आहे म्हणून तो आला नाही. नंतर माझं कुटुंब बंधावणे कुटुंब म्हणजे माझे 7 माणसांचंच कुटुंब आहे. खूप माझी माणसं खूप चांगली आहे, म्हणजे मला प्रेम देणारे, मला हे करणारे, नातेवाईकांशी मिळून मिसळून राहणारे, वळण पण त्यांचं चांगलं आहे. मला याच्यातच मला खूप समाधान आहे. म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये मुलांना चांगलं शिक्षण देणं, चांगलं हे करणं हे खूप गरजेचं आहे. मला भाषण करायचं एवढंही नाही आहे, पण मला जे करता नाही आलं ना ते माझ्या नातवंडांच्या रूपात मी बघते, माझं स्वप्न पूर्ण करत हे होते. एवढं बोलते. माझी नेहा, माझे नातवंड, माझ्या नेहाला भरभरून आशीर्वाद द्या. अशीच खूप तिची प्रगती उन्नती हो माझ्या नातवंडांची. हाच तुमचा दुवा त्यांना द्या फक्त, बस एवढंच.
मला सर्वात जास्त मदत केलेली आहे माझ्या आई वडिलांनी. एक मिनिट. अगदी लहानपणापासूनच काहीच नसताना पूर्ण माझं शिक्षण पूर्ण केलं, दोन्ही साईडचं, एज्युकेशन पण डान्सचं पण, दोन्ही साईडचं शिक्षण पूर्ण केलं. प्लस माझं त्यांनी अरंगेत्रम केलं. अरंगेत्रमला तर खूपच जास्त खर्च असतो, ते एक प्रकारचं लग्नच असतं. अशा प्रकारे मम्मी आणि पप्पा दोघांनी मला खूप जास्त मदत केलेली आहे. आणि क्लासला सोडवायला आणायला सतत माझी आजी माझ्यासोबत असायची लहानपणापासून. सुटला क्लास का आजी आईस्क्रीम घेऊन द्यायची, आता पप्पांना पगार कमी असायचा. असं मी आणि मला आज त्यांच्यासाठी खास मी काय आहे हे दाखवायचं होतं. म्हणजे मी ज्या स्टुडंट्स माझ्याप्रमाणे बनवल्या आहेत ते त्यांच्यासमोर सादर करायचं होतं की तुमची मम्मी पप्पांची मेहनत मी वाया नाही जाऊन दिली. यासाठी तुमच्या सर्वांचा धन्यवाद. मी काय जास्त बोलू शकते. धन्यवाद. आणि मला हेल्प केली ते माझे चव्हाण सर, संदेश चव्हाण सर. त्यांनी जेवणाचं, कार्यक्रमाचं, पोस्टर पासून सगळं त्यांनी अरेंज केलं. मला पोस्टर बनवायला, इन्व्हिटेशन कार्ड छापायला अमोल सरांनी मदत केली, त्यांचं पण मी धन्यवाद करते. माझ्या स्कूल टीचर अंजली जोशी मॅडम, ह्या माझ्या प्राथमिकच्या टीचर आहेत, त्यांनी अँकरिंगचं काम केलं, त्यांचंही मी धन्यवाद करते. त्यानंतर सगळे सॉन्ग अरेंज करणं, कसं कसं बीट्स घ्यायचे, काय घ्यायचे, माझ्या सिनियर स्टुडंट्स वैदेही भेरे, विधी घोलक, त्यानंतर ओनस्वी जोशी, संकेतने खूप हेल्प केली लहान मुलांना लावायला वगैरे, सगळं अरेंजमेंट करायला. बॅक स्टेजला मुलींना रांगेत पुढचं सॉन्ग कोणतं काय हे सगळ्याला अरेंजमेंट. आणि खास करून मी धन्यवाद करते माझ्या ओंकार दादाचं. आज जो माझा गेटअप त्याने केलेला आहे तो ओंकार दादाने केलेला आहे माझ्या. दादा स्टेजवर आहे ना प्लीज. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचा जो माझा मेकअप असतो तो माझा ओंकार दादा करतो. लहानपणापासून तो माझ्या सोबत आहे. तो माझा अरंगेत्रमचा पार्टनर आहे. लहानपणापासून आम्ही सगळे डान्स एकत्र केलेले आहेत. आणि आज तो मला बोलला की चल तुझा कार्यक्रम आहे ना, मी पूर्णतः तुझी मदत करेन. असं पूर्ण त्याने मला हेल्प केलेली आहे, त्याचं पण मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.